पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। ओबीसी नेते प्रकाश शेंडगे हे आता जंतर मंतरवर पोहोचलेले आहेत। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ते दिल्लीमध्ये दाखल झालेत। तर महाराष्ट्रातून विविध पक्ष आणि संघटना दिपकेंच्या या आंदोलनासाठी आता पाठिंबा देत आहेत। आज जंतर मंतरवर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे हे देखील पोहोचलेत, मात्र दिपके या ठिकाणी उपस्थित नाहीत, म्हणून त्या दोघांची भेट झाली नाही। त्यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी। पाहूयात। कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन जंतर मंतर या ठिकाणी सुरू आहे आणि याच आंदोलनासाठी महाराष्ट्रातनं प्रचंड मोठ्या प्रमाणात पाठिंबा हा दिसून येतोय। अशामध्येच प्रकाश अण्णा शेंडगे हे देखील आज दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत। प्रकाश अण्णा, तुम्ही आज दिल्लीमध्ये आलेला आहात, दिपकेंना भेटायला आलेला आहात। आंदोलन तुम्ही बघताय किती मोठ्या स्वरूपात आहे, नेमकी आज तुमचं येण्याचं इथे कारण काय? तुम्ही पाठिंबा दर्शवताय का तुमच्याकडनं? महाराष्ट्राचा ओबीसी जनमोर्चाचा अध्यक्ष या नात्याने या आंदोलनाला सक्रिय आणि पूर्ण ताकदीनिशी पाठिंबा देत आहे। आणि या दीपिकेचं मी मनपूर्वक अभिनंदन करेन की त्याने एक हाती एवढं मोठं आंदोलन जे आहे ते या देशामध्ये उभा केलेलं आहे। हे आंदोलन फक्त दिल्ली जंतर मंतर इथे नाही आहे, तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये हे आंदोलन जे आहे ते आता पोचलेलं आहे। आणि कुठल्याही परिस्थितीत या सरकारला आता प्रधानांचा राजीनामा घेतल्याशिवाय दुसरे कुठलाही पर्याय उरलेला नाही। मी 20 जुलै रोजी या तरुणांच्यावर जो अमानुष लाठी हल्ला केला, त्या लाठी हल्ल्याचा सुद्धा मी जाहीर निषेध करतो आणि सरकारकडे मागणी करतो की ताबडतोब आपण कुठलाही विचार न करता जे शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान, त्यांचा राजीनामा ताबडतोब घेतला गेला पाहिजे। जे 21 विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत या नीट पेपर फुटीमुळे, त्यांच्या प्रत्येक कुटुंबाला 1-1 कोटी रुपयाचं अनुदान जे आहे, ती मदत जी आहे ती सरकारने दिली गेली पाहिजे। आणि इथून पुढे अशा प्रकारे कुठल्याही पेपर फुटी आणि ह्या तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल अशा प्रकारचा कुठलीही कृत्य जे आहे इथून पुढे घडता कामा नये, अशा प्रकारचे नियोजन जे आहे ते या सरकारने केलं गेलं पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकी सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।